हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आज गुरुवार आहे, माझा उपवास आहे। त्यामुळं मी मेहंदी लावलेली आहे डोक्याला, बघू शकता तुम्ही। बघू शकता इथं मेहंदी लावून 2 तास झालेले आहेत। आता मी आंघोळ करते। केसाला कलर कसा येतो ते बघूया आंघोळ केल्यावर। थोड्या वेळाने भेटते आता मस्तपैकी आंघोळ झालेली आहे डोक्यावरनं माझ्या, बघू शकता इथं केस पण विंचरलेले दिसत आहेत आणि थोडेफार वाळले पण आहेत। बघू शकता इथं पूर्णपणे केस वाळलेले काळे झाले आहेत माझे, बघू शकता। हाताने दाखवते तुम्हाला, मस्त काळे काळे केस झालेले आहेत माझे। थोडेफार पांढरे आहेत मधी मधी, पण मेहंदी लावल्यामुळे ते पण दिसत नाहीत। बघू शकता इथं एका दुसरा आहे, असला तर असला, नाहीतर पूर्णपणे काळे झाले आहेत। बघू शकता जवळून। मेहंदी लावल्यामुळे केस काळेभोर तर होतातच, शिवाय सिल्की आणि सॉफ्ट होतात, एकदम मऊ मऊ। बघू शकता इथं एकदम छान सुंदर काळे मऊशार केस झालेले आहेत माझे, जवळून बघू शकताय। एकही पांढरा केस दिसत नाही। तुमचे जर केस वाढवायचे असतील किंवा मऊ सॉफ्ट सिल्की हवे असतील तर महिन्यातनं एकदा तरी केसाला मेहंदी लावू शकताय तुम्ही। बघू शकताय पूर्णपणे केस रंगलेले आहेत माझे आतून बाहेरून, बघू शकता इथं। म्हणून तुम्ही पण मेहंदी लावत जा, महिन्यातून एकदा लावा किंवा 15 दिवसातून एकदा सुद्धा लावू शकताय। जसं तुमचा केसाचा पोत आहे त्यानुसार तुम्ही मेहंदी लावू शकताय। मला तर मेहंदीचा छान रिझल्ट आले आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे आणि लुक पण चांगला येतो। माझी आई दवाखान्यात गेली होती डॉक्टरांना दाखवायला, तिची आज अपॉइंटमेंट होती डॉक्टरांसोबत। सो ती आज फोन करून डॉक्टरांना दाखवायला गेली होती, तिच्या पायाचं दुखणं होतं त्यामुळं। तो आता ती डॉक्टरांच्याकडे जाऊन येते, त्यानंतर मी तुम्हाला भेटते आणि काय झालं ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। इथं दुसरं काहीच नाही, मी काय आणू दाखव इथं खाली येऊन घेईल। हे बघा आत्ता झालं बघ, इथं नव्हतं आणि आत्ता झालं। 700 रुपयाची औषधं, 200 रुपये केस पेपर, रिक्षा, एक स्प्रे, या महिन्याच्या गोळ्या आणि ही पण महिन्याची मागच्या ताटात दिलाय। नव्हतं ते आणि हिला चिप्स तिखट लागत आहे म्हणून ती खात नाही म्हणती बघा। कसं आहे चिप्स, कसं आहे? खाणार ना? खाणार नसली तर मला दे। हां पाच वाजले आहेत संध्याकाळचे, पाऊस पडत आहे बाहेर मस्तपैकी। चहा करायला ठेवला आहे, बघू शकताय तुम्ही। मस्त असता पाऊस बाहेर आणि गरमागरम चहा घरात, मस्त आलं घालून गरमागरम चहा ठेवला आहे। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आलं घातलेलं आहे, आम्ही कायमच आलं घालतो तसं। बघू शकता इथं चहा उकळत आहे मस्तपैकी। जर तुमचा चहा चांगला व्हायचा असेल तर चहा जास्तीत जास्त उकळा, म्हणजे चहाची चव त्या चहामध्ये उतरते। आता चहा बऱ्यापैकी उकळला आहे, त्यात आता दूध घालून घेऊ। बघू शकता इथं दूध घातलेलं आहे आणि दूध घातल्यानंतर कमीत कमी 5 ते 10 मिनटं चांगला चहा उकळून घ्यायचा आहे, म्हणजे चव वाढते चहाची।
दूध घातल्यानंतरसुद्धा कमीत कमी 10 मिनटं चहा चांगला उकळून घेतलेला आहे. म्हणजे चहा चांगला होतो, दाटसर होतो. बघू शकताय मधी मधी असा हलवायचा आहे चहाला. चांगला चहा उकळून द्यायचा आहे म्हणजे चहाची चव वाढते. 2-3 तास चांगला उकळून घ्यायचा दूध घातल्यानंतर चहा. म्हणजे चहा खूप छान होतो, छान लागतो, चहाची चव पण वाढते. बघू शकता इथं. आता इथं गॅस बंद करते मी आणि या खाली ठेवलेल्या कपात चहा घालून घेते. आता या कपात चहा ओतून घेतलेला मस्त गरमागरम आल्याचा चहा. तुम्ही पण या आमच्याबरोबर चहा प्यायला. अन्वीनं चहा मागितला होता पण अन्वी नको म्हटली, त्यामुळं माझा आणि आईचा चहा कपात ओतलेला आहे. आता आम्ही मस्तपैकी चहा एन्जॉय करतो गरमागरम. आईनं माझ्यासाठी शेंगदाण्याचे लाडू करून ठेवले आहेत. ती सांगायचं विसरली होती मला. तसंच गेली गडबडीत, डॉक्टर यांची अपॉइंटमेंट होती म्हणून. तर तिनं आल्यानंतर मला सांगितलं मी लाडू करून ठेवले आहेत म्हणून. तर आता हे शेंगदाण्याचे लाडू मी खाते. आत्ता 2 खाते. बघू शकता शेंगदाण्याचे 2 लाडू आहेत, हे मी खाणार आहे. आणि अन्वीनं मागितलं म्हणून अन्वीसाठी 1 देणार आहे. बघू शकताय तुम्ही. हे लाडू मी असे एकूण 3 लाडू घेतलेले आहेत. आता मी आणि अन्वी लाडू खातो. बघा इथं खाली डासाची उदबत्ती लावलेली आहे. बघू शकता यामुळे डासला मरतात असले तरी. त्यामुळे तुम्ही पण ही उदबत्ती बिनधास्त वापरू शकताय. देवाजवळ पण उदबत्ती लावलेली आहे. बघू शकताय समय असतेच कायम. बघू शकताय हा आमचा देवारा. कदाचित तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल. 0 बल्ब पण इथं लावलेला आहे. बघू शकता तुम्ही. आमचा अखंड नंदादीप असतो कायम देवाजवळ. तसंच संध्याकाळी 0 बल्ब असतो पांढरा. संध्याकाळची वेळ आहे. इथं दिवाणी उदबत्ती झालेली आहे. तसे डासाची उदबत्ती लावलेली आहे. संध्याकाळची वेळ मस्त छान वातावरण आहे. उदबत्तीचा छान सुगंध सुटला आहे. बघू शकता इथं तुम्ही. माझा उपवास आहे त्यामुळे मला मँगो ज्यूस केलेला आहे. मस्त छानपैकी दूध घालून. फक्त आंब्याचं गर आणि दूध घातलेलं आहे. यात साखर घातलेली आहे जरासुद्धा. त्यामुळं हा खूप छान टेस्टी लागतो. मुळातच आंबा गोड असतो. बघू शकता किती दाटसर झालेला आहे. तुम्हाला कितपत घट्ट दाट किंवा पातळ आहे त्यानुसार तुम्ही मँगो ज्यूस करू शकताय. तर मी मँगो ज्यूस पिऊन घेते. तुम्ही पण या माझ्यासोबत मँगो ज्यूस प्यायला. तर कसा वाटला आजचा छोटासा व्लॉग व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे मी अपलोड केलेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोचतील.